मित्रांनो, मागच्या भागात आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडी माहिती पाहिली होती. आज सुद्धा आपण पाहणार आहोत. 5 तारखेलाच देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होऊन राहिलेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे त्यांनी 2100 रुपये द्यायचा असा निर्णय घेतलेला होता तो सुद्धा घेणार आहेत. तर NDTV मराठीवर या संदर्भात श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक माहिती दिली आहे. त्यामध्ये वेगवेगळे निकषसुद्धा लागणार आहे. तर कुणाला मिळणार नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपण पाहूया की 2100 रुपये खरेच या डिसेंबर महिन्यात येईल की नाही आणि या संदर्भातली जी एक न्यूज आहे ते सुद्धा आपण पाहूया. असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. त्याचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. या योजनेमध्ये काही ज्यांना आपण त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपर्यंत असावं. अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का? कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का? परित्यक्त्या विधवा महिला या निराधार महिला योजनांचा लाभ घेतात का? यासह कुटुंबातल्या 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. असे काही निकष लाडकी बहीण योजना सुरू करताना ठरवण्यात आले होते. ही बहीण योजनेमध्ये महिलांऐवजी पुरुषांनीच लाभ घेतल्याचे काही प्रकारही समोर आले होते. त्याचा अर्थ असा नाहीये की कुणाला बाद केलं जाईल. चुकीचे कागदपत्र कुणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गळा येणार नाही. सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद केली आहे. दर महिन्याला 2100 रुपये लाभार्थ्यांना द्यायचे झाल्यास राज्य सरकारला 63,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे. इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचाही आरोप सरकारवर होतोय. तर मित्रांनो, सकाळ जानकारी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.